सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळा प्रतिष्ठान ऐरोली गेले कित्येक वर्ष या ठिकाणी शिवजयंतीचा सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मी तर म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे काही स्थान आहे, रोज जरी आपण शिवजयंती साजरी केली तरी ती कमी पडणार आहे। 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हायला पाहिजे या मताचा मी आहे। अंकुश सोनावणे या विभागात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव सोहळा असेल खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरे करतात आणि नागरिकांनी त्याचं बक्षीस त्यांना दिलेलं आहे। दोन्ही आमची वहिनी आणि आमची मुलगी दोघंही निवडून आले आहेत। बरोबर आमचा मनोज हळदणकर हे सुद्धा निवडून आलेले आणि या पॅनलला आम्ही गटनेत्याचा मान दिलेला आहे। शिवसेनेतर्फे या परिसरातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो। प्रथमतः मी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आपण पाहिल्यास गेल्या 7 वर्षापासून मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण साजरी करत असतो। मग कधी पोवाडा असेल, कधी महिलांचा कार्यक्रम असेल, कधी मिरवणूक असेल, अशा विविध पद्धतीने आपण ज्या वेळेला आपण मंडळाला भेट दिली असेल शिवजयंतीला, आपल्याला ह्या वर्षाचा जो कार्यक्रम पुढच्या वर्षी दिसणार नाही, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असतात आणि एक नाविन्यपूर्ण या ठिकाणी लोकांना काहीतरी देण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो। या ठिकाणी शिवजयंतीचा उत्साह अगदी आपण पाहिला असेल, एकदम भरभरून वाढला होता। पोवाडा एकदम सुंदर पद्धतीने झाला। या ठिकाणी मावळा प्रतिष्ठान असेल, लोकमान्य सेवा समिती असेल, अंकुश सोनावणे मित्रमंडळ असेल, या सर्वांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या विभागामध्ये राबवले जातात। मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, लोकमान्य सेवेच्या माध्यमातून तुमचं गणेश उत्सव असेल, सोनावणे मित्रमंडळाच्या माध्यमातून मग ते विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबवले जातात, रक्तदान शिबिर राबवले जातात आणि आज सर्वांचं आपण पाहिले असेल हे सर्व कार्यकर्ते अगदी या ठिकाणी एक दिलाने एकजुटीने जुटलेले आहेत आणि लोकांपर्यंत सर्व हे आम्ही जे कार्य केले ते लोकांपर्यंत पोहोचलेले आणि आज मगाशी खासदारांनी सांगितल्याप्रमाणे हाच लोकांनी आशीर्वाद दिलेले, कारण सामान्य जनतेशी नाळ जोडलेले आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते आहोत, जमिनीवर उरलेले कार्यकर्ते आहोत। त्यामुळे इथं जे काही सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा आपले उत्साह कार्यक्रम असतील, हे अनेक अशा चांगल्या पद्धतीने राबवले जातात आणि निश्चित स्वरूपात लोकांना या ठिकाणी आनंद घेता येतो आणि लोकांना खरोखर लोकांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन की त्या या ठिकाणी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला भरपूर असा प्रतिसाद देत असतात, म्हणजे एक आशीर्वाद रूपाने त्या ठिकाणी भेट देत असतात। त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी पुनश्च एकदा